आपण घरातल्या कामात व्यस्त आणि आपली लहान लेकरं बाहेर खेळण्यामध्ये व्यस्त असतात आणि असेच खेळत असताना बाहेर त्यांच्यासोबत अनेक अपघात होत असतात. असाच हा धक्कादायक प्रकार हा नाशिकमध्ये घडलेला आहे. मुलगा खेळण्यासाठी बाहेर गेला होता, पण परत येताना आला मात्र त्याचा मृतदेह. काय हे नेमकं प्रकरण जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. नाशिकमध्ये 4 वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. मुलगा खेळता खेळता पाण्यात पडला असावा असं सर्व कुटुंबांना वाटत होतं. पण त्याच्या मृत्यूनंतर एक सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे. ते पाहून सर्वच हादरले. काय आहे हे नेमकं प्रकरण त्याआधी जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मालेगावच्या दातारनगर भागामध्ये ही घटना घडली असून हसनैन मालिक असे मृत्यू पावलेल्या चिमुकल्याचे नाव. 4 वर्षाचा हसनैन आपल्या आजीकडे राहायला आला होता. तो खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता, पण बराच वेळ होऊन तो घरी परतला नाही म्हणून त्याचा शोध सुरू झाला. त्यानंतर हसनैन सापडला, पण मृत अवस्थेमध्ये. सांडपाण्याच्या डबक्यात त्याचा मृतदेह होता. सर्वांना वाटत होतं की खेळता खेळता मुलगा हा डबक्यामध्ये पडून त्याचा मृत्यू झाला असा. मात्र नंतर सीसीटीव्हीमुळे त्याच्या मृत्यूचं कारण समोर आलं. तो खेळताना पाण्यात पडला नव्हता, तर त्याला मुद्दामहून फेकलं होतं. शेजारील यंत्रमाग कारखान्याची सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यात एका मुलाने त्याला उचलून पाण्यात फेकल्याचे आढळून आले. हे दृश्य पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता काही मुलं पाण्याच्या डबक्याजवळ आहेत. एक मुलगा ज्याच्या हातात एक लहान मुलगा आहे ते अगदी पाण्याजवळ आहे. काही वेळाने तो मुलगा त्या लहान मुलाला खाली उतरवतो, त्याच्याशी बोलताना दिसत असून पाण्यात काहीतरी दाखवताना दिसत आहे. नंतर त्याला तो दोन्ही हाताने उचलतो आणि थेट पाण्यात फेकून देतो आणि तिथून पडून जातो. इतर 3 मुलं तिथेच थांबतात. मुलाला बुडताना पाहून ते घाबरतात. त्याला वाचवण्यासाठी धडपड करतात, पण पाण्यात जाण्याची त्यांची हिंमत नव्हती. पाण्यात पडलेला मुलगाही हातपाय मारतो, पण त्याचा काहीच फायदा होत नाही. या प्रकरणी पवारवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसनैनला पाण्यात फेकणारा मुलगा कोण आहे, त्याने त्याला का फेकले याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.